पालघर जिल्ह्यातील गरोदर मातांचा वनवास सुरूच आहे। ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टर, आरोग्य सेवेची आवड असणाऱ्या डॉक्टरांची नितांत गरज आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्यात चाललंय काय? अजून किती गरोदर मातांचे बळी घेणार? मोखाडा तालुक्यातील कोलद्याचा पाडा येथील एका गरोदर मातेला प्रसूतीनंतर प्रचंड रक्तस्राव सुरू झाल्याने व आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मोखाड्यात घडली। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या आणि वावर वांगणी बालमृत्यूमुळे चर्चेत आलेल्या जव्हार मोखाडा तालुक्यातील आरोग्य सेवा सुविधांचा अभाव पुन्हा एकदा उजेडात आलाय। तरी शासनाचे मानांकन घेऊन आरोग्य विभाग ग्रामीण भागात चांगले काम करतात म्हणून देखावा करताना दिसतात। मोखाडा तालुक्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहांडा ग्रामपंचायतमधील आरोग्य उपकेंद्र हद्दीतील कोलद्याचा पाडा येथील गरोदर माता आशा नंदकुमार भुसारे वय 22 हिला प्रसूतीसाठी 25 तारखेला पहाटेच्या सुमारास मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दुसऱ्या दिवशी 26 तारखेला सकाळच्या सुमारास गरोदर माता आशा भुसारेची प्रसूती सामान्य पद्धतीने झाली। यामध्ये आशा हिने एका गोंडस बालकास जन्मही दिला, मात्र प्रसूतीनंतर तिला प्रचंड रक्तस्राव होऊ लागला। अक्षरशः 1 तासभर रक्तस्राव सुरू झाल्याने नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं। डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला असून तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे ग्रामीण दुर्गम भागात गरोदर मातांची फरफट होताना दिसते। न्यूज रिपोर्ट अमोल टोपले, मोखाडा।